बघ नेऊन लावली त्यांनी ते बघ आया. आणि थांब. अरे बाबा केलेली मेहनत सगळी वायाला जाईल. गाईस तर मी माझ्या फेसला ना क्रीम लावले आणि फेस बघा कसा चमकतोय. आपल्याला असं येत नाही हा. काय येत नाही, जेवण येत नाही की व्हिडिओ मध्ये बोलायला नाही आपल्याला काहीच येत नाही. गाईस तर ही बघा ही नवरीची चप्पल आहे. किती त्यामुळे मी छान तुम्हाला आहे. दाखवते. हे बघा खूप सुंदर आहे बघा, मस्त अशी म्हणजे नवरीला शोभेल असा पॅटर्न आहे त्याच्यावर. तर ही आता चप्पल त्याच्यात पॅक करतोय. तर आता ना ह्या कोन मध्ये आम्ही साखर भरतोय, म्हणजे साखरपुडा झाल्यावर साखर वाटतात ना त्याच्यासाठी. गाईस तर हा बघा ह्याच्यात साखर भरून झालेली आहे. गाईस तर गेस करा ह्या एवढ्या मोठ्या बॉक्स मध्ये काय असेल. तर या एवढ्या मोठ्या पिशवीमध्ये आहे गाईज आईस्क्रीम. एक आहे मँगो फ्लेवर आईस्क्रीम आणि एक आहे स्ट्रॉबेरी फ्लेवर आईस्क्रीम. हे पाहिजे घे. कशा लागतंय? मस्त आहे, मस्त आहे. गाईज आता तिथं पडलाय ना रस्त्यात तर बघा असं लांब फेकते. किती हुशार पोरगा आहे ना. हाय, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गाईस तर आमच्या घरात आहे लग्न आणि आता लग्नाला फक्त 7 दिवस राहिलेले आहेत. दिवस खूप पटापट चाललेले आहेत. तर आपला आजचा ब्लॉग असा होणार आहे की आता लग्नाची तयारी काय काय चालू आहेत ना ह्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सर्व कव्हर करून दाखवणार आहे. आणि लग्नाची तारीख काय आहे ना ती मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगेन. ठीक आहे, तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात. हल्दीला रात्री कोलिंग बनायचं, ते पण माझ्या दीदी सोबत. येस गाईस, तर रात्री आम्ही हल्दीला ना असं ठरवलंय की आम्ही सर्वजण कोली लुक करणार आहोत. आणि मी लास्ट टाइम साडी कधी नेसलेली मला आठवत नाही आणि कोली लुक तर मी आजपर्यंत एकदा सुद्धा केलेलं नाही. तर मी फर्स्ट टाइम हल्दीला म्हणजे दादाच्या हल्दीला रात्री नाचायला ना कोली लुक करणार आहे. आऊ हे कसं बघतय बुडी पादे मला एक पलाला. ना चिवड्यासाठी पोहे उन्हामध्ये सुकत घातले. आता हे पोहे उन्हामध्ये सुकतील ना त्यानंतर ते चुलीवर भाजून घेतील आणि मग चुलीवर भाजतील आणि मग ते पोहे बनवतील. मी तुम्हाला दाखवते. तर सध्या मी जांभळं एन्जॉय करते. तर हे बघा एवढे सर्व नारळ आणलेत म्हणजे आता ते लग्नामध्ये लागतील ना. आणि तुम्हाला माहिती आहे का हे नारळ कोणते आहेत? तर आमच्याकडे ना म्हणजे आमंत्रणाला जातो ना तेव्हा पत्रिका आमंत्रण दिली तरी प्रत्येक जण असा नारळ आणि तांदूळ अशी ओटी देतो सोबत. तर हे असे खूप सारे ना नारळ जमा झालेत आमच्या घरी. अव्यान बघा कसं ऐकते मी सांगते तर. आणि इथे बघा गाईज हे सर्व ना हे सर्व दिसत ना तांदळाच्या गोणी. ह्या सर्व म्हणजे जेवणासाठीच आणल्यात. लग्नामध्ये हळदीमध्ये जेवणाला तांदळाच्या गोणी आणल्यात. इथे हे बघा सर्व मसाले आहेत, हे स्पायसेस आहेत ह्याच्यात. चिकन मसाला एवढा मोठा भाई साहब. गाईज मी एवढा मोठा जो आहे ना हा काय बोलतात त्याला बांधणी हिंग. हा हिंग पावडर एवढी मोठी बॉटल मी फर्स्ट टाइम बघितली. आणि हे बघा किती मोठे मोठे एव्हरेस्ट मसाला वगैरे सर्व आणलेत. मटन मसाला, जिरा पावडर, छोले मसाला आहे. इकडे किचन किंग असे हे बघा खूप सारे मसाले. हा होममेड घरी बनवलेला माझ्या मावशीनी हा ना गरम मसाला बनवून दिलाय. मसाला पापड वगैरे सर्व आणलेला आहे. तर हे बघा एवढे जास्त मसाले म्हणजे खूप सारे मसाले आणलेत कारण की तेवढा जास्त जेवण सुद्धा बनवायचं आहे ना म्हणून. चमचाच खाली पडला त्याच्या. छी विहान फेकून देतो गंदूच्याला. गंदू शपथ तुझ्या नाकाला लागला किंडर जॉय. ह्याचं बघा याचं काय भलतच चाललंय भाई साहब. आणि माझे उठतील बघा कशी मला उठायलाच नाही होता. कमाल कर दिया आपने. कितने टैलेंटेड हैं आप. आता मी हे फेकलं खाली. निकलो बाहर, निकालो इसको बाहर निकालो. गाईस तर आता इथे ना सर्व चाललंय. हे बघा मम्मी इथं लिस्ट बनवते काय काय आता लागणार आहे. जे राहिलंय ते इथं लिस्ट बनवते. इथं दादा गाईड करते आणि हे बघा सर्व आता सामनाची यादी बनवता येते.
म्हणजे काय पण आता विसरायला होईल ना गडबडीत, तर सर्व आता पेन पेपरने नोट डाऊन करून घेतात की काय काय तयारी करायची आहे, काय काय कसं करायचं आहे, ते सर्व डिस्कशन चाललंय इथे. गाईस, तर आजकाल बघा साखरपुड्याला त्याच्या नवरीसाठी सर्वजण गिफ्ट घेऊन जातात, तर आम्ही पण अशीच पॅकिंग करायला घेतलंय. हे बघा इथे हे आम्ही रेडीमेड असे टोपली वगैरे सर्व आणलेले आहेत आणि त्यात हे असं हे काय ते बोलतात कागदाचं असतं ना ते आणलंय, तर ते टाकायचं. तर 1 2 3 इथे हे बघा दादा पॅकिंग करतोय, नवरदेव इकडे बसलाय, इकडे चिमू बसले आणि हा बघा किती क्यूट डब्बा आहे. तर हा असा लव शेपचा डब्बा आहे, त्यात पण चॉकलेट्स वगैरे भरणार आहोत. परत बोल गाईज. तर ही बघा ही नवरीची चप्पल आहे, मी तुम्हाला दाखवते. हे बघा खूप सुंदर आहे बघा, मस्त अशी म्हणजे नवरीला शोभेल असं पॅटर्न आहे त्याच्यावर. तर ही आता चप्पल त्याच्यात पॅक करतोय. आणि हे बघा मम्मीने इथं बॅग खोलले, ह्या बॅगेमध्ये सर्व ना नवरीलाच घेतलेला सामान आहे ना मम्मी. हो हे बघा साडी पण, ही साडी पण द्यायची आहे. बाबा हे बघा साडी फुल बॉक्स मध्ये पॅक केलेली आहे. ईश्वर गाईज ही साडी जी आहे ना, तर ही साडी आहे साखरपुड्याला घालायची नवरीची साडी आहे बघा. मी तुम्हाला साखरपुड्याची साडी पण रिव्हील केली गाईज. आणि हा आहे नवरीचा शालू कधी ती वरातीला लावणार आहे ना, मग हा लग्न लागल्यावर. ओके, हा नवरीचा शालू आहे. ह्याचा पण फुल लुक तुम्हाला आत्ता रिव्हील नाही करणार गाईज. तर गेस करा ह्या एवढ्या मोठ्या बॉक्स मध्ये काय असेल. तर एवढ्या मोठ्या पिशवीमध्ये आहे, दाखवते मी तुम्हाला गाईज. तर हे बघा नवरीचा घागरा आहे ह्याच्यामध्ये, जो ती लग्न लागल्यावर वरातीला घागरा लावेल ना, तो घागरा हा याच्यात आहे, मी तुम्हाला दाखवते गाईज. तर हा आहे नवरीचा घागरा, खूप सुंदर घागरा आहे. पण ह्याचा पण मी तुम्हाला आता फुल लुक नाही दाखवणार आहे, हा फुल लुक पण तुम्ही लग्नामध्येच बघा. पण खूप सुंदर आहे हा बघा, मी तुम्हाला असं दाखवते. चला आता मी पटकन हे सर्व पॅक करायला हेल्प करते आणि तुम्हाला पॅक केल्यावर दाखवते आम्ही काय काय पॅकिंग केलेली आहे ते. तर हा आता चॉकलेटांचा बॉक्स आहे ना, तो आम्ही ह्याच्यात पॅक करणार. तू सर्व टेस्ट करून संपून टाकशील. त्याला एक करायला लागेल आय शपथ. नो 2 कशाला. चला अभ्यानला पण पॅकिंग करूया. स्माइल कर पहिला. पेन दे कट कसा करशील. हे काय करतो ह्याच्याचं, ते जुगाड चाललाय जुगाड. हे बघा फ्रेंड्स, इथे जुगाड चाललाय. हे बघा हे कार्डबोर्डचं जुगाड चाललाय. थर्माकोल आहे, त्याचं आपण बनवते बुके, त्याच्यात आपण टाकणार आहे किंडर जॉय. हे बघ, आणि हे बघा हा बॉल लग्नाच्या दिवशी आपल्याला न्यायला उष्टी हलत घेऊन जायला. हालत न्यायची आहे आणि परत हा लग्नाच्या दिवशी ह्याच्यात नाही. काहीच आहे बघा, एंगेजमेंट साठी हे रेडीमेडच आणलेलं आहे. आणि इथं पाहिजे तर आपण हे करू, ते असं ह्याच्यात लावायचं. हल्दीच्या दिवशी तिला उष्टी हलत सॉरी असं उलट. गाईज हे बघा, हे साखर भरायला डायरेक्ट रेडीमेड कोन आणलेत. आता सध्या हे ना इंटरनेटवर जाम व्हायरल झालते की असे नवरा नवरीसाठी 2 कोन बनवायचे. तर ते बनवायचं तेवढं हे नाही करत बसतो, डायरेक्ट मस्त हे मुंबईवरून रेडीमेड कोन आणलेत. मस्त वाटतायत ना, तो दाखव गाईज. तर आता हे मी गोल कट करते. फॅमिली. अरे एवढं नको फिरवू. हे बघा हे सर्कल आहे, दाखव. हे बघा सर्कल हा कट केला, चांगला दिसतोय ना.
ह्याच्यात पिशवी टाकले म्हणजे ती साखर त्यात अडकायला नको हे बघा आणि ती अशी चिलणार पण नाही, खराब नाही होणार म्हणून. हे बघा हे बघा काय नाही, सेम आहे दोन्ही ह्याच्यावर. कुठला पण चालेल की अव्यांच्या गायडन्स मध्ये सगळी तयारी एकदम प्रॉपर चालली. अव्यान एकदम नीट लक्ष देते. ओके ना सर? सर ओके? येस. हो सर ऍग्री करतायत. सर फुल खाऊन पिऊ नाहीत. अव्यान सर, हो अव्यान सर, अव्यान मॅनेजर. थँक्यू. गाईज इथे ना चिमू माझी व्हिडिओ काढते आणि मी तिला शिकवते कॅमेरा कसा धरायचा. कसं समजला ना तुला? असा आणि असा करायचा. धर. बघा कसं बघणार आता, असं आणि असा, असं आणि असं, हे बघ असं आणि असं. तर आता ना ह्या कोन मध्ये आम्ही साखर भरतोय, म्हणजे साखरपुडा झाल्यावर साखर वाटतात ना त्याच्यासाठी. हे बघा हे असं साखर बघा, हे असं वाट. हे बघा हे असं बांधूया आपण. हे बघा guys. हे बघा हा कोण सारखं दिसतंय cream. गाईज आईस्क्रीम एक आहे मँगो फ्लेवर आईस्क्रीम आणि एक आहे स्ट्रॉबेरी फ्लेवर आईस्क्रीम. हे बघा 10 रुपयाची चॉकलेट घेऊन आला काका. हे बघा दीदी परत दिसते. झोपून पण करू शकते असं. अव्यान आईस्क्रीम दाखव, आईस्क्रीम दाखव. कोणी आणली? इकडे बघा जेवणाची तयारी चालले आणि आजचे स्पेशल कुक आहेत वहिनी. काय बनवलास? हे आपल्याला असं येत नाही. आपल्याला असं येत नाही. काय येत नाही? जेवण येत नाही की व्हिडिओ मध्ये बोलायला नाही आपल्याला येत? काहीच येत नाही. गाईज वहिनीला जेवण नाही येत आहे. गाईज तुम्हाला माहितीये का आमची वहिनी फॉरेनची बाटली नाही, पण बघा इथे येऊन फुल गाववाली झाले. हे बघ हे काळजी भेटा. कालजी फेटा बनवला इथे. आज स्पेशल आहे कालजी फेटा, चिकन आहे. वहिनी कुठल्या देशातली आहेस तू? ए कुठल्या देशातली? कुठल्या देशातली? हे बघ चिकन. अमेरिकेचे आहेस ना? मी हा मिक्स फॉरेनर आहे. मिक्स फॉरेनर आहे. इंडियन फॉरेनर. शपथ फुल इंडियन वहिनी झालं. गाईज हे थर्माकोल कापलेलं ना, तर त्याला आता असं एकावर एक चिपकवून घेते. आणि हे बघा खूप सारे चॉकलेट्स आणलेत, तर ते असे लावून बुके वगैरे असा चॉकलेटचा बनवायचा. तुम्हाला दाखवते कसं बनवते ते, म्हणजे तुम्हाला पण जर कधी तुमच्या दादाच्या दीदीच्या लग्नाला बनवायचं असेल तर आयडिया येऊन जाईल. फॅब्रिक ग्लूचा पण ऑप्शन आहे, तर त्याच्याने चिपकवतोय. गाईज तुम्ही ही ट्यूब ना कधीच असं ह्याच्यावर नका वापरू. हे बघा रिझल्ट काय झालं, पूर्ण जळून गेलं. ते फेविक्विक सारखं वर्क करतोय. मी बोलते चिपकत का नाही, पण ते पूर्ण जळून गेलं. तुझ्यासाठी नाही, ते तुझ्यासाठी नाही, त्या काकासाठी आहे ना. तुझ्यासाठी नाही. परत दे परत. ठेव तिथे. नाही मजा मम्माकडे घेऊन जा इथून जा. अय्या हे बघा असं टूथपिकचे छोटे छोटे काठी घेतले आणि असं ह्याच्यात लावून आता चिपकवते. हे बेस्ट आहे, फेविक्विक वगैरे लावण्यापेक्षा हे बेस्ट आहे. हे बघा आता हे वेगळं पण नाही होणार, म्हणजे असं केलं तर होईल, बट ठीक आहे वर्क करतोय. बघ तू बघ, सेम कटरने लेवल केले. केकच झालाय डबल लेअरचा. हे बघा माझं हे तुटलं. या शेतात बाबूनी तोडलं, हे असं चिपकवलेलं होतं. इथे हे लावणार असेल. वरतून घे ना, खाली एवढं कशाला ठेवतोस? थोडा वरती घे ना. राहू दे, ठीक आहे राहू दे. मग बाहेर गेला काका.
बघ लावली त्यांनी त्या बघ आणि थांब. अरे बाबा केलेली मेहनत सगळी वायाला जाईल. जा मम्माला दे जा. पण त्यांनी आयुष्यापत राग आला. नीट लाव. उलटी घे. घे फ्रेंड नाव चालव. नाही ते हे करायला लागेल. पीटर धरलाय. इथं बोट धर. इथं अजून बाजूला घे. अजून बाजूला घे. हा बस. पीठ धर एकदम. काकाला खाऊ वाटतंय. सोड. काका खाऊ आणि तेव्हा दुकानात गेला. लूज बस. मंडोरी माझी शंभर. पण ती राहील ना, राहील तेवढं. सरकणार तर नाही. बाबा खाऊ आणि त्याचा इथं कट कर. पण त्याचा हे करायला लागेल रिबिनचा. झाकण तू काय हो? त्याचा बो टाईप करतात ते. धर. दुकानात तो आला येईल त्याचा. हम्म. पप्पाला दे. आई, मामाला बघ किती हा, आली. बघ, मस्त. चंदा मामी थँक्यू. वाली. थँक्यू. गालाला लावली त्यांनी कर्टन नानी मुनी माझी. तिथे लावून त्याचे डेअरी मिल्क ना मेल्ट होत आहेत आणि असे होते. फ्रीजमध्ये तर आता ठेव. त्यांना हा फ्रीजमध्ये ठेवू. पण आता असं इथं एक टूथपिक लावून आपण त्याला सपोर्ट देतोय ना. तर तुम्हाला पण ही आयडिया होईल. तुम्ही असं मस्त इझी वेनी करू शकता. स्वस्तामध्ये इझी. सगळे जेवायला बसल्यात. कसला रील स्क्रॉल करते बघा गाईज. जेवतोय, रील आवडली नाही की स्किप करतोय. तर आव्यान खातोय खिचडी. म्हशी कोणत्या म्हशी? गाईच बोलतेस ना. गाई आणि म्हशी. बरोबर आहे. म्हशींना चरायला सोडलंय. आणि गाई जेवायला आले. गाई जेवायला आल्या. काली पेटान खाली छोटे छोटे फिशवाले माकुले. आणि हे कोणाकोणाचं फेवरेट आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. गाईस तर मी माझ्या फेसला ना क्रीम लावले आणि फेस बघा कसा चमकतोय. आणि मी आता सर्वांसाठी हे बघा स्पेशल चहा बनवलाय. मस्त अद्रक इलायची टाकून चहा बनवलाय. आणि चायसोबत हे स्नॅक्स घेतले खायला. तेव्हा काय आता कॉफी बनवणार आहे. दूध आणले, दूध नव्हता. चिमूला चाय नाही आवडत, चिमूला कॉफी पाहिजे. तर आता त्यासाठी कॉफी बनवायची आहे. चिमू कोण बनवेल कॉफी? मी केले आहे ब्रो. जाऊया आता. आता मला एक पैकी नाही भेटत ते मी द्यायची होते. रांजण पडेल. मला ते एक नेट पण पाहिजे होता ते ब्लाऊजला लावायला. हळदीचे ब्लाऊजला लावायला नेट. असं करून चल मग जाऊ चल. काय करतेस चिमू? मी बनवते थांब. बॉक्स गेली तोंडाने फोडायला आणि अख्खा दूध तिच्या तोंडात आला. कसं झालं चिमू? बाबू Guys, हे बघा आता मी टोपमध्ये दूध टाकते. चिमू कॉफी बनवते. तुला पण येते कॉफी बनवता ना. पहिला दूध गरम करायचं, मग त्याच्यात कॉफी टाकायची आहे guys. हे बघा आता मी मला पाहिजे जेवणाचं कारण असं ठेवलं मी. आता हे बघा फ्रीज बंद केलं. आता मी कॉफी आणायला चालली. दूध टाकलं. आता मी हे कॉफी वाढते. तू काय नका आणू आता अजिबात. आता मी एक कॉफी काढते. बस झाली कॉफी. हे बघा केवढी पडली. ह्याच्यामध्ये आता आपण साखर टाकूया. एवढी साखर टाकूया. गाईज हिला कॉफी बन. आई शपथ ठेवू नको त्याच्यात टाकू. आता साईडला ठेव. हे बघा त्याच्यात पडलं आता. आता आपण ह्या कॉफीला बंद करूया. स्वतःची कॉफी स्वतः बनवते ह्या गाईज. ठेवू गॅसवर. हा ठेव. हे बघा माझी फ्रेंड. कोण फ्रेंड? हात वरती करा. हिचं नाव आहे शादा. काय नाव आहे
आहे तुझ्या फ्रेंडचं? शाळा आहे शाळा. मी असे हिला मी हलवायचं. आणि कॉफी मधून वाफ निघतंय. हे बघा कॉफी गरम झाली. दीदी बंद करू कॉफीला. कर बंद. गाईस, तर मम्मीने आता ना चिवडा बनवायला घेतलाय, तर मी तुम्हाला दाखवते ती चिवडा कसा बनवते. आणि खूप जास्त चिवडा बनवायचा आहे, कारण की लग्नाला म्हणजे हल्दीला वगैरे जी लोक येतील ना, सर्व पाहुणे येतील, त्यांना खाण्यासाठी चिवडा बनवते. तर खूप जास्त क्वांटिटीमध्ये चिवडा बनवायचा आहे. तर तुम्हाला आता दाखवते किती जास्त चिवडा बनवायचा आहे. आणि तो चिवडा मम्मी बनवते आणि तो पण चुलीवर बनवते. तर बघा आता तुम्हाला दाखवते. तर हे बघा, एवढी मोठी टाकी भरून आणि हा टब भरला इथे. तर एवढा सर्व चिवडा बनवायचा आणि खूप मोठी टाकी आहे. किती किलोचा असेल हा चिवडा? 7 किलो. तर हे मगाशी मस्त उन्हामध्ये सकाळी तुम्हाला दाखवलं ना, मम्मीने मस्त उन्हामध्ये सुकत लावलेले पोहे कडक कडक झालेत. आता त्यांना चुलीवर भाजून घेत. हे बघा दाखवले. आणि हे आहेत त्याच्यात शेंगदाणे टाकायला, हे आहे खोबरा, लसूण पप्पा साफ करतात, खूप सारा कढीपत्ता पण आणलाय. तर हे सर्व चुलीवर आता भाजून घेईल. तर इथं मम्मीचा सेटअप लागलाय. मम्मीचा अवतार बघू नका, इग्नोर करा तिला. आणि ही आहे आमची चूल. तर सध्यापुरती ही चूल आहे, कारण की आमची चांगली भारीवाली चूल होती ना, ती इथे होती या लोकेशनवर. पण आता लग्न आहे, तर ही पूर्ण आमची एरिया आहे ना, गल्ली पूर्ण साफ केले, मस्त कलर वगैरे केले. आणि आता हे बघा कलर केले ना, तर मग ते धुराने काला काला होतंय ना, म्हणून मम्मीने डोका लावला आणि चूल बघा इकडे फटीत बनवली. आता ह्या इथे टोप ठेवलाय मस्त चुलीवर तापायला, चूल पेटवलंय. आता जसा हा टोप गरम होईल ना, त्याच्यामध्ये सर्व भाजून काढेल. तुला कोणी शिकवलं एवढा जास्त चिवडा? तुला नीट बनवायला जमल का? एवढा कधी बनवलेलास का याच्या आधी? बनवून बघायचा. आणि काय पण बनवलं असतं खाणार नाही लोक. चांगला बनवशील का? बनवून झाल्यावर टेस्ट कशी लागते ती बघायला यायचं. ठीक आहे. हे बघा किती जास्त कढीपत्ता. हा बघा एवढा सर्व कढीपत्ता ह्याच्यात जाणार आहे. आणि मदतीला बघा सारा करवली आले, आणि इकडे आले चिमू करवली, मोठी करवली. इकडे आता ना चिमू कॉफी प्यायला बसले. तर सारा बघा लगेच स्वतःसाठी कॉफी घेऊन आली. तुला इथं कॉफी नसती भेटली? हे का घालतस का? तर आता ना चिवडा बनवायसाठी पहिले पोह्यांना म्हणजे उन्हामध्ये तापून घेतले. आणि आता तापलेल्या पोह्यांना पप्पा चालून घेतात, म्हणजे त्याच्यात जो भुसा असतो ना तो खाली पडतो. म्हणजे जेव्हा आपण पोहे असे चुलीवर भाजणार ना, तर मग ते करपत नाही पोहे ना. हा, म्हणून मग ते असे घालून घ्यायचे. ही पोहे बनवायची फर्स्ट स्टेप. चूलना अशी कोपऱ्यात बनवली आणि इकडून वारा येतोय ना, तर वाऱ्याने तो पूर्ण अशी आग उलटी मम्मीच्या अंगावर येते. तर आता आग कमी करायला पाणी टाकते त्याच्यावर. हे बघा इथे लसूण पण ठेचून घेतलाय. डोळ्यातून पाणी आला माझे. पकड आणा तिथून बघू दे. हे बघा असे कडक झाले पाहिजे. चिवडा तुम्ही कधी पोह्यांचा खाल्लात का मला सांगा, तुमच्याकडे बनतं का? आणि जर तुम्ही खात असाल तर त्याच्यात तुमचा कोणता म्हणजे काय त्या चिवड्यामध्ये फेवरेट आहे सांगा. मी पहिल्यापासून जेव्हा चिवडा बनवायचा ना पप्पा, त्याच्यातले खोबरा फर्स्ट माझा फेवरेट, आणि सेकंड शेंगदाणे. दिवाळीत जेव्हा पण हा पोह्यांचा चिवडा बनायचा ना, मी पूर्ण त्या पोह्यामधून शोधून शेंगदाणे आणि खोबरा काढून खायचो. बाकी चिवडा तसाच. गाईस, तर रात्री मी हल्दीला ना कोली लुक करणार आहे, आणि त्याचा हा बघा किती प्रिटी ब्लाऊज शिवलाय मी. एकदम भारी असा ब्लाऊज आहे, लटकन लावलेले ही लेस. तर हा दुसरा हँड आहे ना, त्याची ती लेसच तुटली लगेच, हे पूर्ण मनीच निघालेत. तर माझा एवढा मूड ऑफ झालाय. आणि आता वहिनीला सांगते, बघूया वहिनी काय जुगाड करते का त्याच्यामध्ये, कारण की ते पूर्ण डायमंडच पूर्ण त्याची माल निघाली. नजर इज डॅश डॅश नजर इज डॅश डॅश. या चिमू पण ऐकता काय करता हे.
मग इथं तू काय करतेस? मी त्यांच्यावर पाहते मामी खेळू. मग ती कुठे आहे? ती गेली तिथे खेळायला. मी आता म्हणते मला काही आता बोलतो. चिमू साराची इथं खेळायला आले, सारा दुसरीकडे खेळायला गेले आणि ही येडी इथं एकटीच खेळते. ती गाडी बघ. हे साईडला. हात साईडला. हेच कोण कोण लहानपणी असं साडीचा पालना बांधून त्याच्यात खेळलंय मला कमेंट करून नक्की सांगा. खूप अशा साडीचे पालने करून खेळलोय लहानपणी आणि त्याच्यातून कोसळलोय पण. अरे वा शपथ, ये तो नया किया रे तूने. चल बघू. आणि चप्पल शपथ, टेडीची आईस्क्रीम, मँगो आईस्क्रीम आहे. हो. कोणी बनवली? मम्मीने आमरसाची बनवली. आई शपथ, मँगो टेडीची आईस्क्रीम. हो. हे बघा, हे 2 खाऊन टाकले. हॉर्स रॅबिट. हे काय ते हा ते हे तर खायला दिलं. हातानेच हे करायला लागेल. हातानेच करायला लागेल ना. हे बघ, हे पूर्णच सुटली. त्याचा हा धागा हाय पण तोच. अरे म्हणजे एकच निघलेला. आता आम्ही गाठ मारासाठी धागा हे करायला गेलो तर ती पूर्णच लाईन. गोल्डन कलरचा धागा आपला असतो ह्याचा रीलचा, त्याने करायला लागेल. होईल ना पण. होईल. दे मग मला करून. याच्यात संपलंय. तर बघा हे गधडीनेच संपवली जास्त. ते करवली नाव बनवलास तू? नाही. पिंकू बाबडू. गाईस बघा, मला ही ट्यूब पाहिजेच होती. नेमकी वहिनीकडे दिसली तर घेऊन आलोय आता. दाखव. त्याच्यात साऊंड ठेवू शकतो वेगवेगळे. हा काय ब्लूटूथ ना. ब्लूटूथला कनेक्टेड बेल आहे आमच्याकडे. म्हणजे त्याला काही असा वायर कनेक्शन नाही आहे. डायरेक्ट ही बघा, ही इथे बोर्डला लावलंय चार्जिंगला. आणि बटन जो आहे ना तो आम्ही दुकानात लावलाय. म्हणजे कसं होतं कधी कधी आम्ही दुकानात नसतो, घरात असतो आणि गिऱ्हाईक दुकानात येऊन हाक मारतात आणि आम्ही जात नाही. मग आता तिथे ना बेल लावले. ठीक आहे. मग गिऱ्हाईक काय करतात, आम्ही नसलो ना दुकानात की तिथं बेल वाजवतात. मग मस्त आम्हाला घरामध्ये आवाज येतो. मग आम्ही धावत जातो. आणि हे बघा, आता लग्नासाठी मस्त तोरण वगैरे लावलाय. खूप गरम झाले. आता पोहे भाजून घ्यायचे. याच्यात असे पोहे उचलायला मजा येते. असे उचलायचे. तू काय शोधतोस याच्यात? करपलेला लागलाय ना तो चिकट. म्हणजे ते पोह्यांमध्ये कडू टेस्ट नको यायला आणि पोहे चिपकायला नको ना. चिपकतात ना काय? चिपकतो. कुरकुरीत झालेत मस्त. तेवढी मेहनत नाही होत माझ्यातून. 12 महिन्यातून एक व्हिडिओ टाकते. तिथे काय मॉनिटाईज होईल. काय नाही पेमेंट. कंटिन्यू टाकला तर होईल. कंटिन्यू व्हिडिओ टाकायला पाहिजे. जॉबचा टाइम सकाळी 8 ते संध्याकाळी 7. पूर्ण दिवस त्याच्यातच जातो. तो कुठे व्हिडिओ. तेव्हा पण मी जॉबला लागले तेव्हापासून मी व्हिडिओ बनवणंच सोडलं. ऑफिसचीच झालेलं. सकाळी उठायचं, आंघोळ करायचा, ऑफिसला जायचा, संध्याकाळी यायचं, जेवण बनवायचं, जेवायचा, कपडे धुवायचे, भांडी घासायची, झोपायचा. ह्याच्यातच दिवस जायचा. मग काय बनवणार. एक संडे तो पण घरी येणार नाही तर कुठे झोपूनच जायचा. मग मूडच गेला माझा. टाइम नाही भेटायचा. तर त्याच्यात मी आळशी. झोप नाही. हा कंटाळा करतो बनवायला. पण आता चाललाय कंटिन्यू करायचा. आता कसा लग्न आलाय तर लग्नाचे खूप सारे कंटेंट बनणार आहेत. आणि त्याच्यानंतर सायली पण येईल. सायली मला पार्टनर बनेल ना मस्त नंतर व्हिडिओ बनवायला. मग सायली सोबत काहीतरी मस्त कंटेंट बनवेल. असं चॅलेंज वगैरे व्हिडिओ काहीतरी बनवेल असं चाललंय माझं. बघूया. तसं तिला हाय आवड. ती काय हे तर नाही. पार्टनर भेटलाय मला एक. ती पण आळशी निघली, झोपा काढायला लागली तर काय करणार मग. कानात पाणी वाटणार. दादूची मस्त झोप झाले. गुड मॉर्निंग जन. झोपी छान छान. चिकना माल. बाबडो
पाहिजे पोहे पाहिजे खायला पोहे पाहिजे हे बघ धर थंड थंड पाणी. पोह्यात साठवून टाका बरं. दीदी आता एक कळशीला नाही असेल. हे बघ गाईस मी आता केलेले पोहे खेचे फ्राय केलेले. हे बघ केवढे गरम गरम पोहे आहेत. हे बघा आई शेंगदाणे गरम करशील तेव्हा आपण बोलू. आयुष्यावर गाईज. तर हे गॉगलवर ना आता आम्ही टीम ग्रोम असं ह्याच्यावर लिहिणार आहोत. माहिती आहे ना, ते सर्वजण असं लिहितात आणि गॉगल घालून फोटो काढतात. कडून ट्यूब पण आणले. तर बघूया जरासं असं त्याला असं डेकोरेट जर करता आलं तर ते पण करेन. तर आता कसं करते ते तुम्हाला दाखवते बघा. तेच तर ह्याच्यावर बघा मी पहिले ना असं मार्करने ब्लॅक मार्करने लिहून घेतला. म्हणजे ते कसं व्हाईटनरने डायरेक्ट जर चुकीचं झालं तर ते खराब दिसेल ना, म्हणून पहिले बस गाईस. तर मी हा टीम ग्रो असं नाव लिहिते आणि मला असं कॅमेरा धरायला नाही जमत. आता मी बघा काकू बोलते ते मी तुझा शूट करते. असं धर फक्त असं. एक माणूस बोलला कुंकू लावायचा, जेवढा मोठा कुंकू तेवढा मोठा भाग्य. खरं मग कुंकू लावायला लागलं. मग पहिल्या बायका किती मोठा लावायच्या बघितल्यास ना. दिसते गाईस कशी वाटते सांगा. थोडीशी ग्रोम नावामध्ये गडबड झाली कारण ते म्हणजे बर्ड्सनी ना खूप जाड जाड लागते. तर ते बघा नाव कसं झालंय. पण कसं वाटतंय सांगा. अजून 2-3 आहेत ऑप्शन, खूप आहेत अजून गॉगलचे. तर म्हणून ह्याच्यावर पहिले ट्रायल केला जुन्या ह्याच्यावर. अजून 2 नवीन ब्लॅक अशा गॉगल आणलेले तर त्याच्यावर पण अजून करू शकतो. काय बोलू मला बोलताय मम्मी सांडला इथं पटकन ते काहीतरी डाग त्याचा जाणार नाही. कपडा खाय गेला गेला नशीब. हे माझे तर हात रंगलेत. गरम गरम लागला. आजची खातात आता 3 दिवस नाहीत खाले अजिबात. त्याने 15 गाईस. तर हल्दीला वगैरे जेवण बनवायला चुलीवर जेवण बनवतील ना, तर त्यासाठी आता हे बघा लाकड आले. तर ये अय्या ऐशला. इकडे बघ इकडे बघ. त्याला द्या. व्हेरी गुड. बाबडी मला पकड 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 पटकन. आपण ऑलरेडी कापून घेतल्यात आणि इथे लसूण ठेचून घेतलाय, जिरा घेतलाय खूप सारा, इथे राई आहे, हळद आहे आणि तेल आहे आणि इकडे कढीपत्ता आहे आणि टोप आता तापलाय तर त्याच्यात मम्मी आता तेल टाकते. सर्व होईल याच्यात की फोडणी फक्त याच्यात बनवशील? फक्त फोडणी आणि मग ती मिक्स करशील ना. टोटल पोहे 7 किलो घेतल्यात मम्मीनी. त्याच्यात त्या मिरच्या किती घेतल्यास? 100 ग्रॅम मिरच्या आहेत आणि लसूण पण 100 ग्रॅम असेल ना की जास्त? 100-150 ग्रॅम लसूण असेल. इथे राई घेतले 50 ग्रॅम असेल ना, 50 ग्रॅम. हे सॉरी जिरा 50 ग्रॅम आहे, राई अंदाज 5 टाकेल मुठभर. आणि हे किती घेतलेलं खोबरं आणि हे किलो खोबरं, अर्धा किलो शेंगदाणे. अर्धा किलो खोबरं, अर्धा किलो शेंगदाणे आणि कढीपत्ता खूप सारा, कारण कढीपत्तानेच फ्लेवर येतं.
नाही टाकस हे डायरेक्ट ह्याच्यात त्या प्लेटमध्ये टाका. घे तू नंबर बोल सगळा. हा बघा हा गाईज हे बघा लाकडं रचून झालीत म्हणजे इथं ठेवलीत सर्व आणि बघा किती जास्त लाकडं आहेत. तर ही सर्व लाकडं यूजला येणार आहेत. संपतील पण उरणार नाही एवढी कारण खूप जास्त क्वांटिटीमध्ये जेवण बनवायचं असतं ना त्याच्यामुळे एवढी सर्व लाकडं घेतलीत. चिवडा झाला त्याच्यात फोडणी टाकल्यानंतर थोडासा थंड झाल्यावर त्याच्यात मीठ टाकते आणि त्याच्यानंतर साखर टाकेल. साखर लास्टला टाकायची एकदम चिवडा थंड झाल्यावर. गाई हा बघा काम करायला गेलाय. नको नंतर साखर पाहिजे. बस थांब बस. मुठभर साखर. आईला पाहू देवा हा बघ मदत करणारा. हा टाकली. चिवडा बनवणारा. ते गंदू हात घेऊन आलास तू तिथे लाकडं उचलली. टेस्टी बनणार. तर ही बघा ही चैन मी आणले अशी डायमंडची साखली आणि हा इथे ग्लू आहे. हे थोडेसे टिकले आहेत. हा बघा हा कोली लुकसाठी मी फिश आणलाय 2 आणले त्यातले फिश आणि हे बघा तर हे असं साक्षी करवली. हे या साखलेने मी असं नाव बनवणार आहे साक्षी करवली जो मी माझ्या ब्लाऊजच्या बॅक साईडला लावणार आहे. तर हा नाव कसा बनवेन ते तुम्हाला तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी दाखवेन कारण आजचा ब्लॉग आपला खूप मोठा झालेला आहे. तर तुम्हाला काय वाटते कसं मी हे नाव बनवू मला पण काय आयडिया नाही आहे. तर तुम्ही मला कमेंटमध्ये सजेशन सांगा जर तुम्ही कधी असं बनवलेलं आहात किंवा तुम्हाला काय आयडिया असेल तर कसं बनवायला पाहिजे ते. आणि ती मगाशी तुम्हाला माहिती असेल दुपारी मी वहिनीकडून जी ट्यूब आणली ना गम ती ह्याच्यासाठीच आणले. म्हणजे माझ्याकडे बघा हा फॅब्रिक ग्लू आहे पण ती ट्यूब आहे ना त्याच्याने फटकन असं चिपकून जातो फॅब्रिकवर तर ती सुद्धा आणले. तर आता बघूया नेक्स्ट ह्याच्यामध्ये की हा नाव कसा बनतोय. रस्ते का माल सस्ते में निकला. गाईज मुंबईवरून हा फॅन आणलेला आणि चार्जिंगचा फॅन आहे मस्त चालत होता आणलेला तेव्हा. आता फक्त चार्जिंगला लावला की फिरतोय असा फिरतच नाही. हा तुळशी बाहेर आहे. 3 घे. इथे 2 तुळशी जवळ 1. गाईचा देवार आहे ना आत्ताच आम्ही नवीन घेतला बघा किती भारी वाटतोय ना. आणि तिथे पाठी स्वामी समर्थ आहेत. तुळशीत अगरबत्ती लावायला चालले आणि तिला कोणी सांगितलं नाही हा की दिवाबत्ती वगैरे कर. तिला म्हणजे आता संध्याकाळ झाली ना तर स्वतःच बोलते मी दिवाबत्ती करते. पाया कोण पडेल. माल नाही बाल. कोण आलाय. आयर पाकिट कुठे चाललीस कुठं निघून एवढी. मग काय बोलशील आता ब्लॉग मध्ये आलीस. हे बघा एवढा सर्व चिवडा बनवलाय आता टाकीमध्ये. डन. म्हणून पिशवी. बाय गाईज आता तुम्हाला व्हिडिओ चांगली लागली असेल. चांगली लागली ती काय खायची आहे. बोल चांगली वाटली असेल तर लाईक. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू असं. तुम्हाला व्हिडिओ छान लागले असेल तर कमेंट लाईक आणि सबस्क्राईब करा. कोण मला मारते. स्टॉप. हाय फ्रेंड्स. आता हाय ना आता बाईचा वेळ आला. बाय फ्रेंड्स. सो
सो गाईज आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. आज खूप मोठा ब्लॉग झालेला आहे, खूप काही काही झालं दिवसभरात, ते सर्व मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर व्हिडिओ आवडली असेल तर तुम्हाला माहितीच आहे काय करायचं आहे. आणि अशाच पुढे वेगवेगळ्या व्हिडिओ जर तुम्हाला माझ्या बघायचे असतील तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता. फ्रेंड्स, तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय. आय होप तुम्ही आजचा ब्लॉग एन्जॉय केला असाल. खूप मोठा ब्लॉग झाला आजचा आणि खूप काही काही झालं आजच्या दिवसात जे मी तुमच्यासोबत शेअर केलं. कंटिन्यू असेच आपले ब्लॉग येणार आहेत कारण की आता लग्न जवळ आलेलं आहे. तर मी तुम्हाला म्हटलेलं की मी तुम्हाला लग्नाची तारीख जे पुढे सांगेन. तर चला मी तुम्हाला लग्नाची तारीख रिव्हील करते. तारीख काय आहे चिमू सांगेल आता तारीख. हळदीची तारीख आहे की 7 तारीख. 7 नाही सॉरी ही करवली नाहीये म्हणजे हिला तारीख नाही मला माहिती. माहिती आहे आता तारीख. मी सांगणार, मी मानाची करवली आहे. थांबा मी सांगते काय आहे. हाय हॅलो फ्रेंड्स. हाय काय सा 6 म्हणजे 6. पण 6 तारीख कशाची आहे? हल्दी. हा गाईस, तर फायनली तुम्हाला तारीख सांगते आता. तर साखरपुड्याची एंगेजमेंटची तारीख आहे 3 मे. 4-5 मेला काहीच नाही आहे. 4-5 मेला वडे वगैरे बनवायचे, हळदीचे वडे वगैरे बनतील. आणि 6 तारखेला आहे हळद आणि 7 तारखेला आहे लग्न. त्याच्यानंतर 8 तारखेला आहे पूजा आणि 9 तारखेला आहे देवकार्य. सो असे कंटिन्यू सर्व आहे, म्हणजे सर्व काय म्हणतात त्याला, सर्व कार्य असे कंटिन्यू आहेत. ठीक आहे. सो तुम्हाला सुद्धा काहीच ओपन इन्व्हायटेशन आहे. तुम्ही सुद्धा आमच्या लग्नामध्ये जर येऊ शकताय तर नक्की या. ठीक आहे. 1 मिनिट तुम्हाला पत्रिका दाखवते मी. हो, पत्रिका दाखवते चिमू. बघा ही निघत नसते पत्रिका. हे बघा गाईज, आता ही लाईट चालू आहे आणि फ्लॅश चालू आहे मोबाईलच्या. तर काय माहिती का असं व्हिडिओ बघा ना कशी दिसते. तुम्हाला तर कशी दिसते माहित नाही, पण मला असं एकदम मुंग्या मुंग्या आल्यासारखं वाटतं. माझे डोले घुमलेत. हे बघा. सो ही बघा, ही आहे पत्रिका गाईज. मी तुम्हाला जवळून दाखवते. सो मयुरेश सायली. ओके. आणि इथे हा हे बघा, तर साखरपुडा आहे 3-5-26. हळद आहे 6-5-26. 9 वाजता हळद चालू होईल आणि साखरपुडा सकाळी 11 वाजता आहे. आणि त्याच्यानंतर विवाह आहे 7 तारखेला 7/5/2026 आहे. आणि त्याच्यानंतर सत्यनारायणाची पूजा आहे 9 मेला आहे आणि 10 तारखेला देवकार्य आहे. सो ही आहे पत्रिका आणि तुम्हाला दाखवते. हा बघा, इथे माझं नाव आहे साक्षी मोहिते, निमंत्रकमध्ये माझं नाव आहे. आणि तुम्हाला चिमूचा पण नाव दाखवते. ही बघा, ही पत्रिका आहे गाईस. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये काहीच मला सर्वात सुंदर वाटलं हे बघा, सप्तपदी इथे लिहिलेत. सप्तपदी. तर पहिले पाऊल जबाबदारी आणि सहनशीलतेचे. दुसरे पाऊल चढ उतारामध्ये एकमेकांना साथ देणे. तिसरे पाऊल धन आणि समृद्धीचे. चौथे पाऊल सुख आणि दुःख वाटून घेण्याचे. 5वे पाऊल कुटुंबाचे काळजी घेण्याचे. ठीक आहे. 6वे पाऊल कायम एकत्र राहण्याचे. आणि 7वे फेरे मैत्री आणि विश्वासाचे. सो बघा ना, हे किती सुंदर. हे असे 7 आपण फेरे घेतो. तर 7 फेऱ्यांचे इथं महत्त्व लिहिलेले ते खूप छान वाटलं मला या पत्रिकेमध्ये. नंतर इथे सर्व नातेवाईकांची नावे आहेत. इथे माझ्या आजोबांची वगैरे पुण्यस्मरण नावं आहेत इथे सर्व. हे बघा. सो दिस इज द पत्रिका एंड. तुम्हाला पत्रिका कशी वाटली सांगा गाईस. सो हे बघा, तुमच्यासाठी ही पत्रिका आहे, तर तुम्ही सुद्धा लग्नाला येऊ शकता. सो चला गाईज, आजचा ब्लॉग खूप मोठा झालेला आहे. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आणि असेच अजून कंटिन्यू ब्लॉग येण्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा. प्लीज प्लीज प्लीज. ठीक आहे. आणि तुम्ही ना कमेंट नाही करत गाईज. ठीक आहे. तुम्हाला व्हिडिओ नाही आवडली तरी मला कमेंट करून सांगा माझं काय चुकते, म्हणजे नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी ते इम्प्रूव्ह करू शकते. कमेंट करून सांगा. ठीक आहे. तर चला, आजचा ब्लॉग इथेच मी एंड करते गाईज. बाय बाय. आणि 1 मिलियन सबस्क्राईब पाहिजे. ओह माय गॉड, 1 मिलियन सबस्क्रायबर पाहिजे. ठीक आहे. तर चला, बाय. आई केस विजवले. तुला धरू अशी जीवन बसली त्याने मारू. पाऊस